Sanjay Gandhi National Park and we entered at 10:10. मराठी ट्रान्सलेशन विशाल माझं ट्रान्सलेशन करणारा हा आहे विशाल. वैभवी विशाल गोंगडे, पंकज मालकर, अनिरुद्ध शिंगरे, अनुज जोशी. लेट्स डू दिस. आम्ही सगळे 6 जण फारच प्रयत्नानंतर आणि अडचणीच्या सामन्यानंतर 10:10च्या दरम्यान पोहोचलो. 9 वाजता 9:30च्या आसपास अखंड प्रयत्न आणि फारच वेळ. नको इतकं मराठी. 100 गावाच्या रेशनच्या लाईनी मिळवून एक लाईन तयार होईल ती इकडे. जणू काही फुकट तसंच माणसं लाईन. नको माहिती आहे मला हरवायचं नाहीये. आपण रस्त्याने जाऊ. चालेल. आम्ही काय म्हणतोय ऐका पहिला. आता हे सगळे माझे मित्र आलेले आहेत सोबत. आता आपण इकडे नॅशनल पार्कला हे सगळ्यांचा घाम निघालेला आहे चालून. अजूनही आम्ही पुढे फक्त सुरुवातीलाच आहोत. तरी आतापासून बसा करतायत सगळे. फिरायचं सोडून बसण्याचं म्हणजे तुम्ही समजून घ्या की ते फक्त नॉर्मल बसायचं. दारूचा प्रश्न नाही आहे याच्यात, तर मग तुम्ही मनावर घेऊ नका. हां हे आमच्यासोबत शेफ वैद्य आहे. ते सगळ्यांना पोहे बनवून घेऊन आलेली आहे. तर ते आम्ही थोड्या वेळाने खाऊ तेव्हा तुम्हाला दाखवू. हे नवीन सगळ्यात नवीन असे मेंबर आहेत आमच्यासोबत. घाटकोपरवरून स्पेशली इकडे नॅशनल पार्क एक्सप्लोअर करायला आलेले आहेत. लोअर परेल हे मुंबईच्या बाहेर आहे. जर तुम्हाला माहिती नसेल तर सांगतोय. तर ते आपल्या बोरवली स्टेशनपासून नॅशनल पार्कपर्यंत रिक्षा केलेली आहे अनुभाऊंनी. अनुभाई जरा हात दाखवा जनतेला सगळ्या. मी नाला सोपाऱ्यावरून लोकलने आलेला आहे आणि तिकडून नंतर पायी फिरतोय. आता आपण एक एक्सप्लोअर करू. बाकीचा पुढे तुम्हाला अपडेट करतच राहू. स्टे ट्यून. आता हा रस्ता बघा, इकडे गाड्या लावून ठेवल्या लोकांनी. जरी हे नॅशनल पार्क असं राष्ट्रीय उद्यान आहे, पण इकडे लोक गाड्या आणून पेट्रोल सगळं हे करून कार्बन एमिशन करतातच आहेत. येस. सो पुढे सगळं सांगूया. 2 फॉरेनर चालले आता. बघू त्यांना पुढे भेटतात का. तुम्हाला तसं अपडेट करू आम्ही.
there. And that's my gang. So we are almost done with Kaneri Caves. Sorry, Kaneri Caves. So gang, 1, 2, 3. So बाकीचे members 1, 2, 3. Almost आम्ही आता टॉपवर आहोत. आता नाही रे, आता कसं काय, आता सकाळी यावं लागेल. सकाळी हा माणूस स्वतःमध्ये मग्न आहे आणि भारीच व्ह्यू आहे इथे एकदम. नाही बोलला ना. एकांतरम्य वातावरण मला हे घ्यायचंय, मला ते घ्यायचंय. बघा. आपली मम्मी नाही विचारत कुठं जा, कोण काढवतं. मम्मी मैं पोहा लेके आई थी, पोहा लेके आई थी. ये सब खा गए. सांग ना बोल. हसते ते शकलवर दिसत पण नाही ती इतक्या जोरात हसते ते. आता शकली बोलेंगे ना. ती असते पण तिच्या